या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। रक्तदान श्रेष्ठदान आज गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे समाज प्रबोधन मंच तथा समाज प्रबोधन क्रीडा ग्रुपच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आपल्यासोबत डॉक्टर प्रवीणजी चौधरी सर आहे। सर, आज रक्तदान शिबिराचं आयोजन होतं, आज क्रांती दिवस आहे, काय सांगू शकाल? सर्वांना ऑगस्ट क्रांती दिवसाच्या तसेच जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। रक्तदान शिबिरे आम्ही जवळपास आता 20-25 वर्षे झाले वरुडमध्ये आयोजित करत आहोत। एक काळ असा होता की रक्तदान शिबिर हे फक्त चहा बिस्किटावर पण होत होतं। आता काळानुरूप आम्ही रक्तदान शिबिराचं त्याला काय म्हणतो स्वरूप पण बदलत आहे, रक्तदाते पण बदलत आहे आणि वारंवार अनेक रक्तदाते यामध्ये भाग घेत आहे। यामुळे वरुड आणि परिसरातील नागरिकांना, रुग्णांना याचा निश्चितच फायदा होत आहे। त्यामुळे रक्तदान हे खरोखरच श्रेष्ठ दान आहे आणि हे दान आहे हे सर्व रक्तदात्यांनी लक्षात ठेवणे ही आज काळाची गरज आहे। आपल्यासोबत डॉक्टर समता चौधरी मॅडम आहे। मॅडम, काय सांगू शकाल? दरवर्षी आपले विविध कार्यक्रम होत असतात, काय सांगू शकाल? एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून महिलांनीसुद्धा आपलं रक्ताची पातळी नेहमी चेक करत राहणे आणि महिलांनीसुद्धा या रक्तदान शिबिरमध्ये तेवढाच सहभाग घेणे हे माझे सगळ्या स्त्रियांना आव्हान आहे। यामध्ये मी अजून असं सांगू इच्छितो की पहिले रक्ताच्या अभावी अनेक महिला प्रसूती इथे होत नव्हत्या, त्यासाठी अमरावती किंवा नागपूरला पेशंटला रेफर करावं लागायचं। परंतु आता इथे रक्त हे सर्वत्र मिळत असल्याकारणाने नव्हे ते कधीकधी फुकटही भेटतं। हां, निश्चितच रक्तदान आहे, पण तरी पण त्याचेसुद्धा आपल्याला चार्जेस काही ना काही द्यावे लागतात। याच्यामध्ये टेस्टिंग आहे, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा खर्च आहे, त्यांचे पगार आहे, इतर सगळ्या गोष्टीसाठी, त्यामुळे थोडंफार पैसे हे घ्यावेच लागतात। पण हे कदाचित कधी फुकट न भेटणारी गोष्ट आहे आणि इथे वारंवार इतके रक्तदान शिबिरं होत आहे की सध्या वरुड परिसरातील वैद्यकीय सेवा या रक्तदानाच्या भरोशावर अजूनच भरभराट होत आहे आणि गरजू रुग्णांना वरुडच्या मध्येच इथे सेवा भेटत आहे। वरुड शहर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जातात। वरुड शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असतात, सोबतच रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित होत असतात। आपल्यासोबत जयस्वाल सर आहे। सर, काय सांगू शकाल? मी प्रथम चौधरी सरांचा आभारी आहे की ते दरवर्षी 2 ते 3 वेळा रक्तदान शिबिर घेतात आणि आपल्या वरुडसाठी रक्ताचा पुरवठा जमा करतात। मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। आम्हाला माहीत आहे, आम्ही डॉक्टर आहात, आम्हाला माहीत आहे की रक्ताची किती गरज आहे, किती पेशंटना रक्ताची आवश्यकता पडते आणि ते सहसा आपल्याला आता एकदम चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत पद्धतीने भेटत आहे। मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो। धन्यवाद। पहिले तर आम्ही वर्षातून 4 वेळा ब्लड डोनेशन कॅम्प शिबिरं आयोजित करायचो। त्यानंतर तर हे प्रमाण एवढं वाढलं की आम्ही लग्न पण नाही सोडले आणि तेरव्या पण नाही सोडल्या, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही रक्तदान शिबिरं घेत होतो। परंतु आता एक समाज प्रबोधन मंच म्हणून आम्ही फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प घेतो आणि बाकी इतर वेळी आम्ही सगळ्या दुसऱ्या कॅम्पमध्ये सुद्धा आनंदाने सहभागी होतो। यावेळेस 9 ऑगस्टसाठी मला काही लोकांनी विनंती केली की तुम्ही 15 ऑगस्टच्या ऐवजी यावेळेस 9 ऑगस्टला घ्या, कारण की बिरसा मुंडा जयंतीसुद्धा आहे आणि 9 ऑगस्ट क्रांती दिवससुद्धा आहे। म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही यावेळेस 5-6 दिवस एक चांगला दिवस पाहून आम्ही हा एक कॅम्प आयोजित केला आहे। परंतु यापुढे आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याला कॅम्प आम्ही निश्चितच ऑर्गनाईज करू। तसंच या माध्यमातून मी आवाहन करतो की येत्या 15 ऑगस्टला अलिफ फाउंडेशन आणि ॲकॉर्ड फाउंडेशन यांचेसुद्धा ब्लड डोनेशन कॅम्प आहे। ज्यांना इथे ब्लड देण्याचं चान्स नाही आला आहे त्यांना तिथे जाऊन ब्लड द्यावे ही मी प्रवीण भाऊ तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो। सदर कॅम्प हा आलमगीर मस्जिद हॉल या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तरी सगळ्यांनी तिथे ब्लड डोनेशन कॅम्पला सहभागी व्हावे ही विनंती।